हाँ भाई मन्नू चाचा का फोन है। मगरा बोले तो हाँ 2 मिनट लो बात करो। सर जी नमस्कार। धन्यवाद धन्यवाद, बहुत बहुत शुक्रिया। इतना गड्ढा आता तुम्ही सांगा तो काढूया। हा यांना विचारू आपण बरोबर सर ये है मुक्ती में। आता आपण पुढच्या ज्या प्लॉटला हळद काढतो आहोत हा घ्या सर. त्याच्यातला जो गड्डा आहे आपले यवतमाळहून आलेले जे मित्र आहेत आणि सर तुम्ही सांगा कुठलं काढायचं, तुम्ही एक ठरवा, आपण तो गड्डा काढूया। ही इच्छा आहे माझी। हाँ हाँ बिल्कुल, बाकी तुम्ही सांगा। हे सांगता नाही तुम्ही सांगा सर। हा काढायचा, हा तो घ्या लागेल। चल ठीक आहे, आपण आता हा गड्डा काढतो आहे। हा काढूया। सगळ्यात तिकट पुढचंही येऊन जाईल ना आता। तिघांची सरासरी करून आपण हा प्लॉट आणि तो प्लॉट। हो 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 इधर हाँ चित्र पण आपण आपलं बनवून लावले काय होते 4x2 दोन वाटली पाहिजे 4 नंतर एक फुटाची ड्रीप आपण लावायला हवी। नाही मला असा अंदाज आहे की हळदीला जेवढं पाणी मिळतं तेवढं तिची कंद वाढतात। असं काही आवश्यक नाही, जेवढं तिची गरज आहे तेवढंच पाणी आवश्यक आहे। आता जो सव्वाच्या ड्रिपाचे लागवड केली जातं तू पण वाढू शकतो, वाढू शकतो निश्चित निश्चित। गॅप पडणार आहे हो बरोबर पूर्ण आहे, माल तयार होईल त्यामध्ये। बरोबर आहे, पट्टा बरोबर भरला जमीन काय एक फुल तरी शेणखत तिथं टाकतं ते त्यांचं घरचं आता यावर्षी म्हैशी ठरला 50-60 शेण टाकू नाही शकत 5 बिघ्यामध्ये। आमचे शेतकरी पाहिले का तुम्ही या मोठा विक्री आहे ना मोर्या माणूस फार सुंदर काम अजून माझ्याकडनं खरंच कौतुकास्पद आहे, खरंच कौतुकास्पद आहे। शेणखत आणि ते भरपूर शेतीमध्ये जो जास्त कष्ट करेल त्याला पैसे मिळतील, प्रश्नच नाही। काय तुम्हाला सांगतो मी पण शेतकरी आहे, माझ्या जमीन आहे, पाणी मिळत नाही बिलकुल, पाण्याचा प्रश्न आहे पण लाईन चालत नाही। रात्री पाठी पाणी द्यायला माणसं आल्यावर लागतं, माणसं नाही राहायची चालू करायची, तिला पाणी द्यायचं, तिला खत द्यायचं, संपूर्ण आपल्याला करावं लागतं। ती तुम्ही माणसाने करू शकणार नाही शेती, तुम्हाला लागणार आहे। आम्ही शर्मा आहे, आमची बालाजी हॉटेल आमची शेती आहे। आमच्या इथं एवढं मुबलक पाणी आहे आणि 24 तास लाईन आहे। बरोबर 24 तास आहे साहेब। आमच्या धुळे तालुक्यात बरं का, धुळे तालुक्यात मुक्ती म्हणून गाव आहे, तासच लाईट राहते। मुक्ती जवळ गावात 2 फेज सोडतात, पाणी कमी आहे, उत्पन्न 1 नंबर म्हणजे बंद होऊन आम्ही जातं। 3 करतो। आणि दुसरं साहेब यांच्याकडे जमीन एवढी फर्टाईल आहे, खूप फर्टाईल सगळं जंगल आहे, तुम्ही मारा ना। हा पुरं घाट आहे तिकडे। तुमचं गाव कोणतं सर? जिबो ते पाहायला आले यवतमाळ साईड जे खोडे खाली चल बस मारा मारा तिथून कट करा। शेगाव पर्यंत आलेलं आहे गाडी तिकडून घोडा फोटो नको आणि या वर्षी राहील थोडा मागे कार्यक्रम करतच राहायचे बाबांना पोऱ्याला मारा बाबांना आम्ही शेत ना शहर माहित ना
तीन आहे तिथे, 1 2 ओमभोकच आहे 3. ते प्रॉपर मुक्ती तो हो गया। हाँ मुक्ति मुक्ति बालाजी मागी नाडले ना कितने 50 की गति रोड माते मागी मुक्ति में भी एक वर्मा परिवार जो है चले गए नहीं ना इकडनं बघूया आपण. गोटू गो रमेश गो हे मुक्ति में रे असं उचला. सगळ्यांना इकडची साईड दाखवून द्या पहिले. पलटी करा ना. बरोबर थांबा. गाव में मागी बुआ दिली मागी परिवार में काही नाव एक मिनिट. नाही कोणता 2 मिनिटं आपल्याला फोटो. वर्मा जो लासलगावला हां बरोबर एक मिनिट. विश्वासच नाही बसत आता. आपण हो ना आता यार. विश्वासच नाही बसत आता. ऐसा लग रहा है 2 झाड लिए इन्होंने. आता आपण त्यांना सेरम 4-5 व्हरायटी आहे. नाही असं उलट मारा ना त्याला डायरेक्ट माटे काढून आपण. व्हरायटी आहे. थांबा एक मिनिट दादा. आपण माती सकट गड्डा काढलेला आहे. आपल्याला त्याचं वजन करायचं आहे. आपले ज्युरी जे आहे ते आपल्याला सांगणार आहे की याचं वजन किती आलेलं आहे. त्याच्यानंतर आपण याची माती काढणार आहोत फिंगर्सचं आणि आपण याचं वजन घेणार आहोत. या इकडनं दाखवलं का? इकडनं दाखव. डेव्हलप झालेली काटा द्या सर थोडं मागे. 2 वर्षाचं तू म्हटलं की सर 4x4 वर्ष लावावं लागेल. शर्मा जी ऊपर देखो हाँ तांकी जिम लावने मैंने YouTube पे भी डाल दीजिए ना. या तिकडनं या सगळे अशा आले तर माटी काढायची का सगळी डायरेक्ट एक मोजून घ्या त्याला. नाही माटी काढून घेऊ ना. म्हणजे ऑटोमॅटिक कोर फ्लो 2 महिने कंटिन्यू. कलर नाही ना. आता थोडंसं येऊन जा सगळे या साईडला या. त्याच्या मागे या. सर या साधून जातो इकडे. सर राहू द्या. सर एक मिनिट वेट. भारतीय सर राणे कोल्हे सर इकडे समोर या. सर असे आहे ना. सर माती सकट आपण एक जे सॅम्पल घेतलंय त्याचं वजन आलेलं आहे 15,650. सर कोल्हे साहेब माती सकट वजन आलंय 15,650 किलो. हा विथ सॉइल वेट इज 15.6 kg. सर बरोबर आहे किती 15 किलो 607. बरोबर. आता आपण याची माती काढून घेऊया आणि माती काढून मग आपण याचा वेट करू. बरोबर. आणि त्याच्यात आपल्याला पोचा सर्वात मेन आहे की आपण काय लागवड केली होती ते आपल्याला दर्शवायचं आहे आणि किती लागवड आहे तेही आठवणीने त्याच्यातून काढायचं आहे. त्याच्यातला सापडलेला पोचा हो तुम्ही बसलो त्याच्यावरती खाली कोरला का पोचा सापडून जाईल. आहे ना तिथे काय पाच बरं खाली माया निकाल लागा था. तिला साफ कर दे बोल कर फरक ना फिंगर देखिए फिंगर देखिए. फणी राहू दे बरं. अनबिलीवेबल है. फणी राहू दे तो तोड़ जो फणी नक्की वजन करना है. अब इसे क्या दिया है हमने एक्स्ट्रा आप बताइए. क्या इसे क्या एक्स्ट्रा दिया है हम लोगों ने? कुछ भी नहीं है. ती माटे काढून घ्या काटावरती. तोड़ नका नहीं तर बॉयलर कसं आता फक्त एक सिंगल फणी हा एका सिंगल फणीचं वजन करून पाहूया. साहेब किती आहे? 1 किलो 220 ग्राम. सिंगल फणी हा. आणि आपण आता जे टोटल काढलं आहे माटी पूर्ण झटका तरी प्रयत्न करा पूर्ण माटी बिलकुल यायला नका. किंवा आपल्याला जो अंदाज हा नका. ती माटी आणा इकडे आणा. माटी मोकी करा. माटी काढा. बापरे भीम सिंग भी क्या गाव शिवाय पाहिजे ना पोचा एक्स्ट्रा ऑर्डिनरी.
बेनापेक्षा झाडी घ्यायचं. त्या व्हरायटी मध्ये तिथला दम आहे दादा. आपण आता माती काढून घेतलेली आहे एवढी नाही. आणि माती काढल्यानंतरचं वजन आहे 5 किलो 100 ग्रॅम. सर 5 किलो 100 ग्रॅम. आणि आता याचं आपण काय करू, फिंगर्स वेगळे करू आणि मदर रायझोम वेगळा करू. ओके. एक मिनिट थांब. माती असेल तर माती बी काढून घ्या. आणि एकाच सीड पासूनची फळ गुम सारखे बरोबर पाहिजे. अजून थोडीशी जर राहिली तर असं वाटेल की ती केरळकडची छोटे छोटे केळं असतात ना, त्याचीच पण हा? केळाचीच फणी वाटेल. बेसिक किती व्हरायटी. आणि हा पोचा. पोचा. तुम्ही बघू शकता 50 ग्रॅमच्या वर ॲव्हरेज सीटचं वजन नव्हतं ते. 50 कसं येतो म्हणजे खाली खाली असतो बाई. म्हणजे ये बीज है उसका, पहला जो लगाया हुआ बीज है बी लावलं होतं ना साहेब आपण. कोचा बन जाता है. बी स्प्राउट झालं. हा त्याच्यातला उरलेला भाग आहे. साखर राहू द्या ना, त्याच्यावरच टाकायचं. त्याच्यामुळे त्याला हे कंद फुटलं. या कंदाला एक याच्यामध्ये जे आहे तुमचं कर्क्युमिन पर्सेंटेज जास्त असतं. 4 किलो हा ओरिजिनल. याच्यात कर्क्युमिन पर्सेंटेज जास्त असतं, याच्यात ऑइल पर्सेंटेज जास्त असतं. खाली टाकणार काही काढ. हे बाकीचे जे याला ते नेटवर फक्त जे फिंगर आहेत सर, फिंगरचं वजन आहे 3 किलो 910. महेंद्र दादा आपला कुठं देऊन घ्या. 3.900. बरोबर. हो बरोबर. नाही काय बरं होती ना. ते काढून घे ना. घे ना भाऊ, याच्यात सर याच्यात बी राहून आहे. राहू दे काही फरक पडत नाही. झिरो करा. थांब 0 चला. सर 790. एक सीड होतं, त्याच्यापासून जे मदर रायझोम तयार झालेलं आहे साधारणतः सर किती ग्रॅमचं आपलं 50 ते 60 ग्रॅम. आपण असं पकडू मॅक्झिमम 75 ग्रॅमचं होतं. नाही 50 ग्रॅमच्या खाली. 50 ग्रॅमच्या खाली. त्याच्यापासून 780 ग्रॅमचं आपल्याला मदर रायझोम मिळालेलं आहे. सर अजून कुठलं तुम्हाला टेस्ट करायचं असेल, पाहायचं असेल तुम्ही सांगू शकता. नाही तो कद टाकले जागा नाही होईल. तुम्हाला पाय पा तिसरा प्लॉट. मैंने उठाया नहीं. अभी नहीं आया है. थोड़ी देर में कुछ नहीं. अभी बंद कर देना थोड़ी देर. पॉज होते